हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे. आतापर्यंत मी सगळे मिनी ब्लॉग्स काढलेले आहेत. तर मी आता माझ्या माहेरी आलेली आहे. माझ्या माहेरी 4 दिवसाचं फंक्शन आहे. तर तो फंक्शन काय आहे ते तुम्हाला संध्याकाळी समजेल. तर त्यासाठी माझा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. दुपारी 1 वाजलेत आणि आम्ही डोंबिवलीला मेहंदी काढायला आलो आहे. ही लावू माझ्यासोबत आली आहे. काय मागवायचा? ऑर्डर मागवायची. तू कुठे आला दुदू? या काय गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही निघालोय आमच्या मंदिराच्या इकडे. तिथे काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. असाच ब्लॉग शेवटपर्यंत बघा. प्रत्यक्ष त्यांचा स्वभाव पाहिलेला आहे आणि त्यांच्या स्वभावाचा आम्ही अनुभव सुद्धा घेतलेला आहे. बऱ्याचदा तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये काही प्रसंग यायचे आणि त्यांना कळालं का असा असा प्रसंग आलाय म्हणून. आम्ही जर कधी आलो लगेच सांगायचे, काय त्रास असेल सांगावं का मला, मी आहे तुमच्या बरोबर. म्हणजे मी तुमच्या बरोबर आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या अंगामध्ये हत्तीची ताकद यायची. आणि एक अतिशय छान आपले मोठे महाराज म्हणायचे की वारकरी संप्रदायातला या भागातला खांब आहे, खांबाळपाड्याचा, असा त्यांचा उल्लेख करायचे. आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर आपल्या गावात बांधलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शंकर शेठ आणि या कुटुंबाने छान असे साईबाबाचं मंदिर उभारलं. देवालय उभारण्याची प्रवृत्ती ज्यांच्याकडे आहे समजायचं त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. बऱ्याचशा माणसाकडे संपत्ती आहे पण त्यांना देवालय शिवालय ही उभारण्याची त्यांना प्रवृत्ती होत नाही. या ठिकाणी अतिशय सुंदर असं साईबाबाचं मंदिर बांधलं गावामध्ये, पांडुरंगाचं मंदिर. आणि 25 वर्ष हा उत्सव सुरू आहे. आमचे श्रीमान शंकर शेठ असतील, आज अशोक शेठ आमच्यामध्ये नाही आहेत, दिगंबर दादा आहे आणि सगळी मंडळी आपल्या वडिलांची ही परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. लक्षात ठेवा, ही खरी वडिलांची सेवा. आपल्या वडिलांनी घालून दिलेली परंपरा पुढे सुरू ठेवणं ही वडिलांची सेवा आहे. स्वानंद सुखनिवासी मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने, वासुदेव महाराजांच्या प्रेरणेने हा सप्ताह सुरू झाला. आणि बोलता बोलता या सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आपला हा रौप्य महोत्सव वर्ष 16 यावर्षी संपन्न होतं. आज या
जग म्हणजे काय हे पाहता पाहता आपली वेळ संपली. आता अजून संघर्ष करत राहायचं, भगवंताचं चिंतन करत राहायचं. पांडवाने अखंड भजन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवा घरी, तसं तुमच्या घरी सुद्धा शांती दयासहित पाहुणा येईल माझा परमात्मा, असं महाराज म्हणतात. या अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचं चिंतन सांगितलं आणि बाकीच्या झालेली सेवा या ठिकाणी मध्ये खर्च करा. वाणीने कोणाची निंदा करू नका, वाणीने कोणाची अतिस्तुती करू नका, कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः आपण चांगलं वागलो म्हणजे आपली मुलं चांगली वागतात. आपल्या वागण्याचा प्रभाव मुलांच्यावरती झाला पाहिजे. म्हणून आपल्या मुलांना आपल्या घरातूनच धर्म शिक्षण द्या. देवासमोर दिवा लावणं, देवाला अगरबत्ती लावणं, देवाची पूजा करणं, कपाळाला गंध लावणं, रांगोळ्या काढणं, सण उत्सव साजरा करणं, आपल्या ग्रंथावरती विश्वास ठेवणं, हे शिक्षण घरातून दिलं गेलं पाहिजे. हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त बाकीच्या धर्मामध्ये हे शिक्षण मुलांना सक्तीने दिलं जातं. बोलून दाखवत नाही. आता माझ्याकडे वेळ कमी आहे. आपल्या धर्मातल्या लोकांना सांगावं लागतं का तुम्ही धर्माचं आचरण करा म्हणून. मग तुम्ही आपण धर्माने वागलो की मुलंही धर्माने वागतील. परत एक वाक्य सांगतो, आई वडील हे दैवत आहेत, त्यांच्यावर निष्ठा ठेवावी. परत एकदा एक वाक्य सांगतो, मंदिरातली मूर्ती माणसाने बनवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस हा ईश्वराने बनवलेला आहे. जेवढं माणसांवर प्रेम करता, तेवढं देवावर प्रेम करता, तेवढं माणसावर प्रेम करा. ही भगवंताची सर्वात मोठी भक्ती आहे. येत्या 5 तारखेपासून आपल्या संत तुकाराम. तर अशा प्रकारे श्री हबप विश्वनाथ वारंगे महाराज यांनी आपल्या कीर्तन संपवले आणि इथे सगळे महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. हाय गाईज, सगळं कीर्तन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही अरे सोन ही भजी का अशी एवढी भजी देतात. तिला लावचा कार्यक्रम केलेला ना तेव्हा तुमची तिघींची नावं होती. मग कुठे गेली ती? मग ती डिलीट केली म्हणजे डिलीट केल्या तिथंच संपला ना. तिला लावलाच नाही, डायरेक्ट ब्लाऊज पीस घेऊन गेली. लावला टिळा लावलाय. बघितलं आम्ही स्नॅपवर, आमचा काय काय कॉन्टॅक्ट आहेत. जेवायला जायचा होता तर जेवायला गेलो नाही आम्ही. अशीच मम्मीला एकदा आमच्या त्या घरांच्या सांगतो आम्हाला पण जेवायला नको होता आणि मग आपण सोमवारी जाऊ. चला आपण सोमवारी जाऊ. बाबा संजना कोणीच नाही झाला. आता ती पार्लर वाली ठेवणार आहे आपल्याला. आता तू पार्लर वाली ती मांडवली. चल पार्लर कोणती पाहिजे सांग. नाव सांग. बाबूंडीला ते 101 तेव्हा इंस्टावर बघा ना, नाव सांगा. नको ते तुमच्याकडची मस्त तुला जी दिसेल ती ठेव, आम्ही येतात. किती 5 दिवस ना. अरे तर लगीन डिसेंबर मध्ये, आता साखरपुड्याचं बघ. येतो ना किती वाजता? 8 तारखेला संध्याकाळच्या 8 वाजता तरी याला पगार तयारी करायला तिकडे. हा चालेल. 8 संध्याकाळचा का दुपारचा? संध्याकाळचा. संध्याकाळचा ना, मग आरामात तयारी करू. काय संबंध मला बी पाहते जेवढं लेडीज 4 लेडीज तर 4 काय संबंध आहे. आमची किटू बोल काहीतरी किटू.
माणूस लागले. यो आवरा व्हिडिओ घे आता. आता तर आम्हाला काही रलच नाही. आता काही रलच नाही. अरे ते ब्लाऊज अरे पण काय माहितीये का अरे आवरा ब्लाऊज तुम्हाला बोललाच नव्हता समजा अरे मग तेच बोल ना. तुला बोललाच नव्हता उद्या बोलू आता डायरेक्ट रिसेप्शनला बोलू आपण. समजले बोलतो तर गाईस तरी यांचा फोटो काढायला हे लोक उभे राहत आहेत, त्यांचे पोज नाही भेटत आहे. हाय गाईज, तर आता आम्ही घरी आलेलो आहे, चेंज वगैरे केलेलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. हा होता सप्त्याचा पहिला दिवस. आता उद्या भेटू सप्त्याच्या दुसऱ्या दिवशी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. ओके, मी थँक्यू.